स्वर्गवाशी मीराबाई हिलाल सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थे स्वयंभू आदिशक्ती श्री एकविरा देवी प्रसन्न आमोदेब्रू तालुका जिल्हा जळगाव। नमस्कार, मी विकास सर। विषय विज्ञान, प्रकरण 9, गती आणि वेळ। निश्चित वेळेत जे वाहन सर्वात जास्त अंतर कापते त्या वाहनाला सर्वात झडपी वाहन म्हणतात। निश्चित अंतर कापण्यासाठी जे वाहन कमीत कमी वेळ घेतो ते सर्वात झडपी वाहन आहे। झडप, पदार्थाद्वारे एकक वेळेत कापलेल्या अंतराला त्या पदार्थाची झडप म्हणतात। झडप म्हणजेच वेग याचे सूत्र झडप बरोबर कापलेले एकूण अंतर भागिला त्यासाठी लागणारा एकूण वेळ। अशा प्रकारे पदार्थ निश्चित अंतर कापण्यासाठी घेतलेला वेळ मापून झडप नक्की करू शकतो। नियमित गती, सरळ मार्गावर स्थिर वेगाने होणाऱ्या पदार्थाच्या गतीला नियमित गती म्हणतात। अनियमित गती, सरळ मार्गावर गती करणाऱ्या पदार्थाची झडप बदलत असते तर त्या गतीला अनियमित गती म्हणतात। आवर्त गतीचे सर्वात जास्त माहीत असलेले उदाहरण सरळ लंबक आहे। साध्या लंबकमध्ये धातूच्या गोळ्याला लंबक बॉब म्हणतात। लंबकाला एक आंदोलन म्हणजेच एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला त्याचा आवर्तकाळ म्हणतात। लंबकाचा प्रत्येक आंदोलन साठी लागणारा आवर्तकाळ जवळजवळ सारखा असतो। घड्याळ समय म्हणजेच वेळ मापण्याचे साधन आहे। प्रवृत्ती 1, लंबकाचा आवर्तकाळ नक्की करणे। साधन सामग्री 1 मीटर लांब दोरी, लंबकाचा गोळा हुक सोबत, स्टॉप वॉच। पद्धती, जवळजवळ 1 मीटर लांबीची दोरी घेऊन आकृतीप्रमाणे लंबकाची रचना करा। लंबकाच्या गोळ्याला त्याचा मूलभूत स्थान O वर स्थिर होऊ द्या। या मूलभूत स्थानाच्या जमिनीवर किंवा मागच्या भिंतीवर चिन्ह करा। लंबकाची गती करण्यासाठी हळूच लंबकाच्या गोळ्याला पकडून थोडे एका बाजूस घेऊन जा। लक्ष ठेवा की जेव्हा गोळ्याचे स्थानांतर कराल तेव्हा दोरी ताठ ताणलेली हवी। आता गोळ्याला त्याच्या स्थानानंतर स्थितीतून मुक्त करा। गोळा जेव्हा एकाकडे शेवटची स्थिती A वर असेल तेव्हा त्या वेळची नोंद करण्यासाठी स्टॉप वॉच चालू करा। लंबक पुन्हा A स्थितीत येईल तेव्हा एक आंदोलन झाले असे मोजा। ह्या प्रकारे 20 आंदोलन पूर्ण होतील तेव्हा लगेच स्टॉप वॉच बंद करा। लंबकाचे 20 आंदोलनासाठी लागणारा वेळ कोष्टकात नोंदा। तुम्हाला मिळालेल्या वेळेला 20 ने भागून आवर्तकाळ लिहा। कोष्टक 20 लंबकासाठीचा कालावधी आवर्तकाळ 40 सेकंद लागला, त्याचा आवर्तकाळ निघाला आहे 2.0 सेकंद। 20 आंदोलनासाठी 41 सेकंद लागले, त्याचा आवर्तकाळ निघाला आहे 2.05 सेकंद। तिसऱ्यांदा 40 सेकंद लागलेत, त्याचा आवर्तकाळ निघाला आहे 2.0 सेकंद। अवलोकन, निश्चित लांबीची दोरी घेऊन लंबकाचा आवर्तकाळ शोधले असता प्रत्येक वेळेस जवळजवळ एकसारखा येतो। निर्णय, निश्चित लांबीचा लोलकचा आवर्तकाळ निश्चित असतो। लांबीचा किंवा अंतराचा मूलभूत एकम मीटर आहे। वेळेचा मूलभूत एकम सेकंद आहे। त्यामुळे झडपचा एकम
मीटर भागिला सेकंद होईल. मीटर भागिला सेकंदचे वाचन मीटर प्रति सेकंद करतात. मीटरसाठीची संज्ञा एम आणि सेकंदासाठी संज्ञा एस आहे. त्यामुळे झडपचा एकम एम म्हणजेच मीटर प्रति सेकंद एसद्वारे दर्शवितात. वाहनांची झडप मापण्याचा एकम किमी प्रति तास अथवा km/h आहे. सर्व एकमांची संज्ञा एकवचनात लिहितात. वाहनात झडप मापण्यासाठी स्पीडोमीटर आणि कापलेले अंतर मापण्यासाठी ओडोमीटर साधन वापरतात. प्रवृत्ती 2. गडबडणाऱ्या बॉलची झडप मोजणे. साधनसामग्री बॉल टॉपवॉच. पद्धती: जमिनीवर चॉक पावडर अथवा चुनाने सरळ रेषा काढून तुमच्या मित्राला त्यापासून 1 किंवा 2 मीटर दूर उभे राहण्यास सांगा. या रेषेच्या लंब दिशेत जमिनीवर हळूच बॉलला सरपटत टाकण्याची सूचना द्या. बॉल रेषेला ओलांडेल तेव्हा आणि थांबेल तेव्हा त्यासाठी लागणाऱ्या वेळेची नोंद करा. बॉलला थांबण्यासाठी किती वेळ लागला, बॉलने रेषेला ओलांडले ते स्थान आणि बॉल अडकून गेला ते स्थान यांच्यातील अंतर मापा. त्यासाठी फुलपट्टी किंवा मापनपट्टी वापरू शकता. वेगवेगळ्या समूहाद्वारे या प्रवृत्तीचे पुनरावर्तन करा. पुस्तकात अवलोकनांची नोंद करा. प्रत्येक वेळी बॉलच्या वेगाची मोजणी करा. समूहाचे नाव: बॉलने कापलेले अंतर मीटरमध्ये, लागणारा वेळ सेकंदमध्ये आणि आपलं झडपचं सूत्र म्हणजे वेगचे सूत्र कापलेले अंतर भागिला त्यासाठी लागणारा एकूण वेळ. ग्रुप ए 9 मीटर अंतर बॉलने कापले, लागलेला वेळ 6 सेकंद आहे. तर 9 भागिला 6 केले असता आपलं उत्तर येतं 1.5 मीटर प्रति सेकंद. ग्रुप बी 8 मीटर, लागणारा वेळ 4 सेकंद. 8 भागिला 4 केले असता 2 मीटर प्रति सेकंद याची झडप आलेली आहे. ग्रुप सी 5 मीटर, लागणारा वेळ 4 सेकंद आहे. 5 भागिला 4 केले असता 1.25 मीटर प्रति सेकंद याचा वेग आलेला आहे. ग्रुप डी 7 मीटर, लागलेला वेळ 3 सेकंद. 7 भागिला 3 केले असता उत्तर येते 2.3 मीटर प्रति सेकंद त्याची झडप येईल. ग्रुप ई 10 मीटर बॉलने अंतर कापले, त्यासाठी 6 सेकंद वेळ घेतला आहे. 10 भागिला 6 केले असता 1.67 मीटर प्रति सेकंद वेग आलेला आहे. निर्णय: पदार्थाची झडप बरोबर कापलेले अंतर भागिला त्यासाठी लागणारा एकूण वेळ या सूत्राच्या मदतीने कोणत्याही गतिमान पदार्थाची झडप शोधू शकतो. एक मायक्रोसेकंद म्हणजे 1 सेकंदाचा 10 लाखवा भाग. एक नॅनोसेकंद म्हणजे 1 सेकंदाचा अब्जावा भाग. ऐतिहासिक घटनांचा वेळ वर्ष आणि शताब्दी मिलेनियम यामध्ये मोजण्यात येतो. कापलेले अंतर जर आपल्याला शोधायचं त्याचं सूत्र आहे कापलेले अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. इथे वेग म्हणजे झडप. लागलेला वेळ शोधायचा आहे त्याचं सूत्र आहे लागलेला वेळ बरोबर अंतर भागिला झडप. आपण पाहतायत हा जो आलेख आहे याला स्तंभ आलेख असे म्हणतात. ह्या आलेखाला वर्तुळालेख म्हणतात, तसंच ह्या आलेखाला रेषा आलेख म्हणतात. आपण अंतरवेळ आलेखात रेषा आलेखाचा उपयोग करणार आहोत. एक आलेख पत्र घ्या. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे त्यामध्ये परस्पर लंब अशा 2 रेषा काढा. ह्या रेषा दिसत आहेत तुम्हाला, एकमेकांना ते छेदतायत पण काटकोनात छेदतायत. इथं जो कोन तयार होतोय तो काटकोन तयार होतोय, मुळे ना एकमेकांचा लंबरेषा असे म्हणतात. समस्थितीत रेषेला XOX नाव द्या. समस्थितीत रेषा आडवी रेषा XOX तो X अक्ष म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे उभ्या रेषेला YOY नाव द्या. उभी रेषा YOY नाव दिले.
तो वाय अक्ष म्हणून ओळखला जातो. एक्स ओ एक्स तसेच वाय ओ वाय रेषेचा छेदनबिंदूला उगम बिंदू ओ म्हणतात. हा जो छेदनबिंदू आहे रेषेचा त्याला ओ बिंदू म्हणजेच उगम बिंदू असे म्हणतात. ज्या दोन राशीमधील आलेख काढायचा असेल त्यांना या दोन अक्षावर दर्शवितात. एक्स अक्ष आणि वाय अक्षावर ते माहिती दर्शवलेली असते, ती राशी दर्शवलेली असते. आपण एक्स अक्षावरील धनमूल्यांचा ओ एक्स दिशेत दर्शवितो, धनमूल्य ओ एक्स. वाय अक्षावर धनमूल्यांचं ओ वाय दिशेत दर्शवितो, ह्या वरती ओ वाय. ह्या प्रकरणात आपण फक्त राशींच्या धनमूल्यांचाच लक्षात घेऊ. आता आपल्याला एक आलेख कसा काढायचा ते समजून घेऊ. वेळ आहे मिनिटामध्ये, 0 मिनिटात अंतर कापतंय 0, 1 मिनिटात 1 किलोमीटर, 2 मिनिटात 2 किलोमीटर, 3 मिनिटात 3 किलोमीटर आणि 4 मिनिटात 4 किलोमीटर, तसेच 5 मिनिटात 5 किलोमीटर. हा आपल्याला आलेखपत्रावर काढायचा आहे. तर सर्वप्रथम परस्पर लंब अशा दोन रेषा काढून त्यांना ओ एक्स तसेच ओ वाय नाव द्या. ओ एक्स आणि ओ वाय. आलेखपत्रावर वाय अक्षावर अंतर आणि एक्स अक्षावर वेळ दर्शवण्यासाठी योग्य प्रमाणमाप निवडा. आता येथे आपण प्रमाणमाप घेतले 1 सेमी बरोबर 1 मिनिट आणि अंतराचा वाय अक्षावर घेतले 1 सेमी बरोबर 1 किलोमीटर. येथे वेळ 1 सेमी बरोबर 1 मिनिट व अंतर 1 सेमी बरोबर 1 किलोमीटर घेतलेले आहे. प्रमाणमापानुसार वेळ तसेच अंतराचा मूल्यांचा ज्या त्या अक्षावर ठेवा. आपण एक्स अक्षावर वेळ घेतला आहे 1 सेमी बरोबर 1 मिनिट, तर 2 सेमी बरोबर 2 मिनिटं होईल, 3 सेमी बरोबर 3, 4 सेमी बरोबर 4 आणि 5 सेमी बरोबर 5 मिनिटं होईल असं दर्शवले. तसंच अंतरासाठी 1 सेमी बरोबर 1 किलोमीटर, 2 सेमी बरोबर 2 किलोमीटर, 3 सेमी बरोबर 3, 4 सेमी बरोबर 4 आणि 5 सेमी बरोबर 5. आलेखात अंतर आणि वेळेच्या मूल्यांचा प्रत्येक जोडीसाठी बिंदू दर्शवू शकतो. येथे 0 मिनिटच्या वेळी अंतर 0च या मूल्याची जोड आलेखात उगम बिंदू ओ वर तयार होईल. इथं ती तयार होईल. एक्स अक्षावर 1 मिनिट दर्शवणारे बिंदू पहा. हा बिंदू आहे तो. त्या बिंदूपासून वाय अक्षावर समांतर रेषा काढा. आता ही समांतर रेषा आपण काढलेली आहे. त्यानंतर वाय अक्षावर 1 किमीच्या बिंदूपासून एक अक्षाला समांतर रेषा काढा. हीच समांतर रेषा आपण काढलेली आहे. जेथे या दोन्ही रेषा परस्परांना ज्या बिंदूत छेदतात, इथं आपल्याला छेदतायत ते ब्ल्यू दिसतंय तुम्हाला, ते दोन्ही अवलोकनांच्या मूल्यांची जोड दर्शवते. मग दोन्ही अवलोकन कोणते? 1 मिनिटात 1 किलोमीटर अंतर कापते हे ते दर्शवित आहे. तसंच आपण 2 मिनिटासाठी पण तसंच करूया. 2 मिनिटाच्या बिंदूवर एक समांतर रेषा पाळायची वाय अक्षाला. तसंच 2 किलोमीटर जे आहे तिथून एक समांतर रेषा एक्स अक्षाला पाळायची. दोघं रेषा जिथे छेदतील तिथे जो बिंदू दर्शवेल तो 2 मिनिट 2 किलोमीटर दर्शवते. अशा प्रकारे 3 वर समांतर रेषा काढली असता, तिकडनं वायवरून समांतर रेषा काढली असते, जो छेदनबिंदू येईल इथं तो काय दर्शवेल? 3 मिनिट 3 किलोमीटर. अशा प्रकारे आपण हा बिंदू 4 मिनिटं 4 किलोमीटर दर्शवेल आणि हा बिंदू 5 मिनिटं 5 किलोमीटर दर्शवेल. अशा प्रकारे आपण आलेख काढू शकतो. आता विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, आलेख पेपरवर प्रमाणमाप घेताना आपल्याला दिलेली माहितीनुसार घ्यावं लागतं. आता तुम्ही हा आलेख पाहतायत, याचा 0 म्हणजे ओच्या ठिकाणी 8 घेतले आणि 2 सेमी बरोबर 8.5 घेतले, म्हणजे अर्धा तास आहे. म्हणजे 1 सेमी बरोबर किती असेल? 15 मिनिटं असेल. मग इथं प्रमाणमाप केले 1 सेमी बरोबर 15 मिनिटं. मग 2 सेमी बरोबर अर्धा तास होतोय, 3 सेमी बरोबर पाऊण तास होईल आणि 4 सेमी बरोबर पूर्ण 1 तास होईल. तसंच वाय अक्षावर त्यांनी 1 सेमी बरोबर किती किलोमीटर घेतले बरं प्रमाणमाप? व्हेरी गुड, 10 किलोमीटर घेतलेलं आहे. 2 सेमी बरोबर मग होईल 20
नंतर 3 सेमीवर 30 अशा प्रकारे प्रमाणमाप घ्यायचं असतं. आपल्याला आलेखाची उंची किती असेल त्यानुसार व्यवस्थित आपल्याजवळ जागा अवेलेबल किती आहे ते पाहून प्रमाणमाप नक्की करायचं असतं. स्वाध्याय प्रश्न पहिला. खाली दिलेल्या गतीचे सुरेख गती, वर्तुळमय गती अथवा दोलन गतीमध्ये वर्गीकरण करा. धावताना तुमच्या हाताची गती, दोलन गती. 2. सरळ रस्त्यावर गाड्याच्या खेचणाऱ्या बैलांची गती, सुरेख गती. 3. चकडोलमध्ये बसलेल्या मुलांची गती, वर्तुळमय गती. 4. सीसोवर बसलेल्या मुलांची गती, दोलन गती. 5. विद्युत घंटेच्या हातोड्याची गती, दोलन गती. 6. सरळ पुलावरून जाणाऱ्या रेलगाडीची गती, सुरेख गती. प्रश्न दुसरा. खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान खरे नाही? 1. वेळेचा मूलभूत एकक सेकंद आहे. आपल्याला माहिती सेकंद आहे, खरे. 2. प्रत्येक पदार्थ स्थिर वेगाने गती करतो, खरे नाही. प्रत्येक पदार्थाची गती वेगवेगळी असू शकते, अनियमित असू शकते. 3. काही पदार्थांची गती अनियमित पण असू शकते, बरोबर. 3. 2 शहरांमधील अंतर किलोमीटरमध्ये मोजण्यात येते, खरे. 4. दिलेल्या लंबकाचा आवर्तकाळ स्थिर असतो, खरे. 5. ट्रेनचा वेग मीटर प्रति तास मध्ये मापला जातो, खरे नाही. आपल्याला माहिती ट्रेनचा वेग किलोमीटर प्रति तासमध्ये मापला जातो. प्रश्न तिसरा. सरळ लंबक 20 दोलन पूर्ण करण्यासाठी 32 सेकंदाचा वेळ घेते, तर लंबकाचा आवर्तकाळ किती असेल? इथं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आवर्तकाळ म्हणजे काय? एक दोलन पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्या वेळेला त्या लंबकाचा आवर्तकाळ असे म्हणतात. मग आता आपल्याला येथे 20 दोलन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ दिलेला आहे, तो आहे 32 सेकंद. म्हणून एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ बरोबर 32 भागिला 20. आता मी येथे 2ने भाग दिला आहे, 16 दुने 32 होतात आणि 10 दुने 20, तर 16 अंशातील 16 आणि छेदात 10. आता 10ने भागणे म्हणजे काय? तर एक घर सोडून दशांश चिन्ह देणे म्हणजे 1.6 सेकंद. मग एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच आपला आवर्तकाळ असतो. मग ह्या सरळ लंबकाचा आवर्तकाळ काय येईल? मग 1.6 सेकंद. उदाहरण व्यवस्थित लिहायचे. प्रश्न चौथा. 2 स्टेशनमधील अंतर 240 किमी आहे. ट्रेनला हे अंतर कापण्यासाठी 4 तास लागतात, तर ह्या ट्रेनचा वेग शोधा. आता आपल्याला वेग शोधण्याचे सूत्र पाठ आहे, तर त्यामुळे आपण हे गणित सहज करू शकतो. भागाकार देताना काळजी करायची, भागाकार व्यवस्थित करायचा आहे. आता कापलेले अंतर आहे 240 किलोमीटर, लागलेला वेळ आहे 4 तास. मग ट्रेनचा वेग शोधायचा असेल तर सूत्र आहे कापलेले एकूण अंतर भागिला लागणारा वेळ. मग 240 किमी भागिला 4 तास. आता आपण भागाकार केला 4 एक 4, 6 चौक 24 आणि हा 0 म्हणजे उत्तर येते 60 किमी. 60 किमी प्रति तास. आपलं उत्तर आला ट्रेनचा वेग 60 किमी प्रति तास. प्रश्न 5. जेव्हा घड्याळात 8:30 AM म्हणजे सकाळची वेळ असेल तेव्हा कारचा ओडोमीटरचे अवलोकन 57,321.0 किलोमीटर दर्शवते. जेव्हा 8:50 AM वेळ असेल तेव्हा कारच्या ओडोमीटरचे अवलोकन 57,336.0 किलोमीटर दर्शवते. तर त्या कारने किती अंतर कापले असेल? कारचा वेग त्या कालावधीत किलोमीटर प्रति मिनिट तसेच किलोमीटर प्रति तासमध्ये शोधा. विद्यार्थी मित्रांनो इथं 57,321.0 पॉईंट नंतर किती शून्य राहिले तर काही फरक पडत नाही, आपण लिहिताना पूर्णांकामध्ये पण लिहू शकतो, दोघं तसेच आहेत. तर आपल्याला अगोदर कारने कापलेले अंतर शोधायचे. कापलेले अंतर बरोबर अंतिम वाचन
वजा प्रारंभिक वाचन. ओडोमीटरमध्ये आपण जे किलोमीटर वाचले ते लिहायचे. तर 57,336 किलोमीटर वजा 57,321 किलोमीटर. जर यांची वजाबाकी केलं तर उत्तर येतं 15 किलोमीटर. आता कारने घेतलेला वेळ. 8:30 कार सुरू होते तर ती 8:50 पर्यंत चालली तेव्हाचं अवलोकन हा येते. तर 8:30 ते 8:50 कालावधी आपण मोजला तर तो मिळतो आपल्याला 20 मिनिट. मग आपल्याला कारचा वेग शोधायचा आहे. मग कारचा वेग बरोबर कापलेले अंतर भागिला लागलेला वेळ. कापलेले अंतर किती आहे? 15 किलोमीटर आणि लागलेला वेळ 20 मिनिटं. तर ह्या दोघं संख्येला 5ने निशेष भाग जातो. 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20. वरती अंशात 3 होतं, छेदात 4 म्हणजे 3/4 किलोमीटर प्रति मिनिट. आपण दशांश अपूर्णांकात सुद्धा हे उत्तर शोधू शकतो. आता कारचा वेग किलोमीटर प्रति तासात. आपण जो अगोदर शोधला तो किलोमीटर प्रति मिनिटात होता. आता अंतर तेवढं जे 15 किलोमीटर. आता लागलेला वेळ जो होता तो 20 मिनिटाचा दिला होता. आता 20 मिनिटाला जर मला तासात रूपांतर करायचं असेल तर 20ला मला 60ने भागावं लागेल. मग 20/60 इथे लिहिलेले आहे तर तासात रूपांतर होईल. मग हा 60 20ला भागतोय. आता आपल्याला माहिती आहे भागणे म्हणजे काय? व्यस्त करून गुणणे. तर हा 60 वरती जाईल आणि खाली काही राहील 20. मग 15 गुणिला 60 छेदस्थानी 20. आता ह्या 0 गेला 0 गेला. बे त्रिक 6 वरती 3 आणि हा 20 गेला. किंवा आपण डायरेक्ट असंही करतो 20 1 20 20 त्रिक 60 आणि 15 त्रिक 45. छेदस्थानी 1 आहे. 1ने भागितलं तर काही फरक पडत नाही. मग गाडीचा वेग आला 45 किलोमीटर प्रति तास. प्रश्न 6. सलमा सायकलने तिच्या घरापासून शाळेत 15 मिनिटात पोहोचते. जर सायकलचा वेग 2 मीटर प्रति सेकंद असेल तर तिचे घर ते शाळा यांच्यातील अंतर शोधा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं माहिती घेतलेला वेळ 15 मिनिटं आहे. पण सायकलचा वेग त्यांनी मीटर प्रति सेकंदात दिला आहे. मग आपल्याला ह्या 15 मिनिटाला सेकंदात रूपांतर करावं लागेल. मग घेतलेला वेळ बरोबर येईल 15 गुणिला 60. आता इथं 60 का घेतले तुम्हाला लक्षात असेल. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. तर 15 मिनिटाला मला सेकंदात रूपांतर करायचं असेल तर 60ने गुणावं लागेल. तर उत्तर आलं आपल्याला 15 गुणिले 60 केलं 15 सक 90 आणि हा 0 म्हणजे 900 सेकंद. आता सायकलचा वेग उदाहरणात दिला जे 2 मीटर प्रति सेकंद. आता सलमाने कापलेले अंतर बरोबर सूत्र जे वेग गुणिला वेळ. वेग किती आहे? 2 मीटर प्रति सेकंद आणि वेळ घेतला आहे 900 सेकंद. तो उत्तर आलं आपलं 2 गुणिले 900 केलं तर 1800 म्हणजे 1800 मीटर. आता आपल्याला याला किलोमीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे 1000 मीटरवर 1 किलोमीटर. मग 1800 मीटर बरोबर 1800ला आपल्याला 1000ने भागितलं असतं आपल्याला किलोमीटर मिळेल. तर भागितलं असतं तर 1000ने भागायचे किती करा सोडून दशम चिन्ह तर 3. तर 1.800 किलोमीटर. मित्रांनो, काही वेळेस आपण हे 2 शून्यनेही लिहिले तरी चालतं. मग आपण 1.8 किलोमीटर पण म्हणू शकतो. त्याचा अर्थ तोच होतो 1.800 किलोमीटर. घरापासून शाळेचं अंतर 1.800 किलोमीटर होईल. प्रश्न 7. खाली दिलेल्या बाबतीत अंतरवेळचा आलेखाचा आकार दर्शवा. पहिलं स्थिर झडपने गती करणारी कार. आता स्थिर झडपने करणारी जी कार असेल तिचा जे वेग असेल तो एक सारखा असेल म्हणजे एका सरळ रेषेतील. त्याप्रमाणे आपण हा असा एक किरण काढलेला आहे. आता रस्त्याच्या बाजूला उभी असलेली कार. आता ती अंतर कापतच नाही तर अंतरावर स्थिर राहील. तर अशा प्रकारे एक आडवी रेष काढली असता ती कार आपण समजू शकतो की स्थिर आहे. तर ह्या दोघं आकृती व्यवस्थित काढणे, मापपट्टीचा उपयोग करणे.
प्रश्न 8वा, खाली दिलेल्या संबंधांपैकी कोणता संबंध खरा आहे? आता झडप, आपण तर सूत्र पाठच केले झडपचं. काय येईल मग याचं उत्तर? झडप बरोबर अंतर भागिला वेळ. व्हेरी गुड. प्रश्न 9वा, झडपचा मूलभूत एकक टिंब आहे. आता आपल्याला माहिती आहे अंतराचा मूलभूत एकक मीटर आणि वेळेचा मूलभूत एकक व्हेरी गुड सेकंद. आता आपल्याला हे माहिती अंतर भागिला वेळ. मग अंतराचं मूलभूत एम आणि वेळेचं यस मीटर प्रति सेकंद. तर आपलं उत्तर आलंय मीटर प्रति सेकंद. प्रश्न 10वा, एक कार 15 मिनिटापर्यंत 40 किलोमीटर प्रति तासच्या वेगाने आणि नंतर 15 मिनिटापर्यंत 60 किलोमीटर प्रति तासच्या वेगाने गती करते, तर कारने कापलेले एकूण अंतर टिंब आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या, 40 किलोमीटर प्रति तास म्हणजे कार जर 1 तास चालेल तर ती किती किलोमीटर अंतर कापेल? ह्या वेगाने गेली तर 40 किलोमीटर, पण ती 15 जाते. आता 15 मिनटं एका तासाचा कितवा भाग आहे? व्हेरी गुड, चौथा भाग आहे. मग आपल्याला 40चा पण चौथा भाग करावा लागेल. त्याचं उत्तर येईल 10. मग पहिल्या सुरुवातीचं 15 मिनिटात ती 10 किलोमीटर अंतर कापेल. मग नंतरच्या 15 मिनिटात तिचे वेग वाढतोय. ती जर त्या वेगाने गेली, झडपने गेली, तर एका तासात ती 60 किलोमीटर अंतर कापेल. आता इथं 15 मिनिटं ती चालली म्हणजे 15 मिनिटं एका तासाचा चौथा भाग आहे. मग 60चा चौथा भाग केला तर भागा 15 चौक 60 म्हणजे 15 किलोमीटर. मग ह्या 15 मिनिटात ती 15 किलोमीटर अंतर कापेल आणि सुरुवातीच्या 15 मिनिटात ती 10. 15 आणि 10 किती होतील? 25. तर आपलं उत्तर येईल 25 किलोमीटर. प्रश्न 11वा, जर आकृती 9.1 आणि 9.2 मध्ये दर्शवलेले 2 फोटोग्राफ 10 सेकंदाचा कालावधीत घेतलेला आहे. जर 100 मीटरचा अंतराला 1 सेमीने ह्या फोटोग्राफमध्ये दर्शवण्यात आले तर निळ्या रंगाचे कारचा वेग शोधा. तर विद्यार्थी, हे चित्र आहेत 9.1 आणि 9.2चं. ही आपली निळी कार आहे. आता हे निळी कार किती अंतर कापते हे मोजण्यासाठी आपल्याला इथे एक निशाणी दिली आहे, ही सफेद रेष. तर पट्टीच्या साहाय्याने हे सफेद रेष आणि याच्यातील अंतर मोजायचं आहे. तर जवळजवळ ती 1 सेमीच आहे. तर ह्यावरून आपण आता उदाहरण समजून घेऊ. आता आपल्याला माहिती प्रमाणमाप 1 सेमी बरोबर 100 मीटर प्रमाणमाप आहे आणि कार पण 1 सेमी सरकली पुढे. मग निळ्या कारने कापलेले अंतर बरोबर 100 मीटर. आता 2 फोटोग्राफ 10 सेकंदाचा कालावधीत घेतलेला आहे म्हणजे 10 सेकंद लागलेला त्याचा वेळ येईल. मग निळ्या कारने 10 सेकंदात कापलेले अंतर बरोबर 100 मीटर. मग कारची झडप, निळ्या कारची झडप बरोबर कापलेले अंतर भागिला लागणारा वेळ. मग 100 भागिला 10. तर काय आलं उत्तर? 0 गेला, 0 गेला, छेदस्थानी 1 राहिला. एकाने भागितलं काही फरक पडत नाही व अंशात 10 आहे. 10 मीटर प्रति सेकंद. मग निळ्या कारचा वेग येईल 10 मीटर प्रति सेकंद. प्रश्न 12वा, आकृती 9.15 2 वाहने ए आणि बी साठी अंतरवेळेचा आलेख दर्शवतो, तर त्यापैकी कोणते वाहन अधिक झडपी गती करते? आता ह्याचात वाहन ए आणि वाहन बी दिले, तर आपण हे जे बिंदू आहेत यांना जोडणारे एका वेळेत एक सरळ रेष काढूया. आता हा वेळ सरळ दोघांना सारखाच लागलाय, ही रेष दर्शवते. आता ह्या वेळेत बी एवढं अंतर कापते पण ए थोडं जास्त अंतर कापत आहे. मग ह्यावरून आपण सांगू शकतो की वाहन ए अधिक झडपी गती करत आहे. प्रश्न 13वा, ट्रकच्या गतीसाठी दिलेले अंतर वेळच्या आलेखापैकी कोणता आलेख दर्शवतो की ट्रकची झडप स्थिर नाही? आता पहिल्या याच्यात सरळ रेष जाते म्हणजे गती स्थिर आहे. दुसऱ्या आलेखात स्थिर आहे ट्रक, कारण की आडवी रेष आहे, ते काही अंतर कापत नाही आहे. पण तिसऱ्या रेषेत पाहतायत तुम्ही, आता निश्चित वेळेचा आपण जर रेषा पाडल्या तर
इथे थोडे कमी, दुसऱ्या तासात जास्त आणि तिसऱ्या तासात समजा जास्त, असं असं व करून ते एकदम जास्त जाते. म्हणजे इथं गती आपल्याला स्थिर दिसत नाही. आणि चौथ्यामध्ये स्थिर आहे. तर मग आलेख 3 मध्ये वक्ररेषा आहे, तुम्ही पाहताय ती वक्ररेषा. मग आलेख 3 मध्ये झडप स्थिर नाही असं दर्शवते.